जोहार मित्रांनो, आजचा यो व्हिडिओ तुम्ही जण नांगजास फार कामाचा विषय व्हिडिओ सांगायचा आहे ना. यो व्हिडिओ नांगून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवजात, कारण तुमचे माझे सगळ्याचे मनाचा विषय आज या व्हिडिओत मांडायचा आहे. आता आपले पालघर जिल्ह्यात सगळे गावाकड सगळं ठिकाणी लग्न जोरात चालू आहे. दररोज लगीन शनिवार रविवार सांगला तर 4-5 लगीन होत. पण एक बाब आहे आमचे तलासरी डहाणू भागात, लग्नाचा कायदा यो चारोटी मनोर भाग आपला वसई विरार पर्यंतचा भाग, तर गावागावानुसार लग्नाचा कायदा रीतिरिवाज बदलत. आपल्या वडिलाही जो लग्नाचा कायदा बनवेल आहे किंवा जो रीतिरिवाज ती संस्कृती आज पण आपले वडीलधारी माणसाही टिकवेल आहे. त्याच्यामुळं आज तीच लग्नाची रीत करून आपला लगीन करू ना. मी लग्नाचा व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आहे, त्याच्याकरता गावागावात जथं ऑर्डर मिळेल तथं मी लग्नाचे व्हिडिओ काढा जाय. तर प्रत्येक ठिकाणी मला एक गोष्ट जी जाणवय ती गोष्ट अशी आहे मित्रांनो, काय आपली प्रत्येक ठिकाणी जात हवं तिथं जो लग्नाचा कायदा किंवा जो लग्नाची रीतिरिवाज हा, तो लग्नाचा रीतिरिवाज कराया गावाचं गावकरी कारभारी रहत. पण हे कारभारी जे लग्नाचा जो कारभार करायचा असाय, रीतिरिवाज करायचा रहय, तर प्रत्येक रीतीला भरपूर असा वेळ मोकळा घालवत. मग देव करायचा वात थोडासा देव केल्यावर 5-10 बियर, 5-10 बाटल्या दारू, 5-10 थंड, तो देव करता करता 2-3 तासाचा देव कराया दिवसभर घालवत ना. ती टाइम पास होय. त्याच्यानंतर लगीन जर लावायचा वा दुसरे दिवस, तर तो लगीन लागायला पाहिजे 7-8, म्हणजे साधारण संध्याकाळवरी तो लगीन लागून खपा पाहिजे. पण काही ठिकाणी आपली नांगा जाव तर रातचे दुसरे दिवशीचे रातचे 2 ना 3 वाजत ना. यो सगळा कारभार लग्नाची रीतिरिवाज होत रहत. ते टायमाला जी बारीक बारीक पोरा रहत, ती निजाची भूखाची रहत, सवासीन रहत, तिला पण त्रास. जी घरची माणसं तिला खर्चिक बाब म्हणजे पैसा खर्च होय. जेवढा टाइम वाढाय तेवढा पैसा खर्च वाढाय. त्याच्यामुळे प्रत्येक गावात फिरत असताना गावकरीशी बोलला तर एकच गोष्ट जाणवय, काय आमच्या गावाचे कारभारी लग्नाचा कायदा फार टाइम लावत म्हणजे पैसे घेत, त्यांच्या पिना घेत. आम्हाला काही फरक नाही, आम्ही देया तयार. पण जो काय लग्नाचा कायदा आहे तो दिसाचेच झाला पाहिजे, रातचे भरपूर टाइम नाही घालवा पाहिजे, असे भरपूर लोकांची प्रतिक्रिया आहे. भरपूर लोक सांगत या सगळ्या गोष्टी फक्त तलासरी डहाणू, आपला मनोर, विक्रमगड, वाडा, वसई विरार या भागातच नाही, तर बाकी ठिकाणी पण असेल. पण साधारण मी आपले पालघर जिल्ह्यात प्रत्येक गावाखेडे तालुक्यात साधेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गावाचा मी अनुभव घेतलेला आहे. जरी चारोटी पासूनचा पुढचा भाग धरला तर तिकडे लग्नाचा खर्च जरी जास्त येत नसला तरी पण त्या भागात पण काही देव करायचे रहत, तर तिथं देवाच्या टायमाला गावकरीचा परमिशन घ्यायला लागाय, हुकूम घ्यायला लागाय. तर या सगळ्या गोष्टी करत हवा. तरी गावकरी कारभारी प्रत्येक गावाचं तिथं उपस्थित नाही राहत ना. दुसरी गोष्ट, उपस्थित राहिलं तरी एक कायदा केल्यावर 10 बाटल्या थंडा, 10 बाटल्या दारू, 10 बाटल्या बियर, त्या सगळ्या पिल्यावर परत मग ते कायदा करायत. मग याच्यामध्ये कुठंतरी बराचसा टाइम निघून जाय ना. त्या टाइमाचा दिवसाचा रात्र होऊन जाय ना, रात्रीचा सकाळ होऊन जाय. साधारण 2 दिवसाचा लगीन पूर्ण दिवस 2, पूर्ण रात्र 2 दिवस निघून जात नाही. याच्यामुळं घरच्यांवर आर्थिक भरपूर ताण आहे, म्हणजे पैसा भरपूर खर्च होय. तसाच खाण्यापिण्याचा तिचा खर्च होय. घरची जी लहान पोरा तिला त्रास होय. त्याच्या लग्नामध्ये जोडी माणसा जोडे राहत होई, नातेवाईक, घरची मंडळी, कॅमेरेवालं, डीजे वालं, सांगड वालं, मंडप वालं, इतर सर्व जे काही माणसा ते लग्नात काम करत, ते सगळे माणसाला या सगळ्या गोष्टीचा त्रास होय. ह्यो कुठेतरी विषय आपले लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ना. या गोष्टी तुम्हाला माहित झाल्यावर आपल्या गावात लग्नाचा कायदा, कानून, कारभार बदलला पाहिजे.
या कुठंतरी या व्हिडिओची मला तुमच्यावर एक मेसेज द्यायचा होता. या सगळ्या गोष्टीवर तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही पण तुमच्या भावना या व्हिडिओ खाल कमेंट्स करून सांगा. कारण यो विषय फक्त माझ्या गावाचा, तुझ्या तालुक्याचा, तुझ्या गावाचा नाही, तर पूर्ण पालघर जिल्ह्याचा प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी घटना अशाच राहत, फक्त आपल्या भावना कोणी मांडत नाही. कुठंतरी आपले पालघर जिल्ह्यात जनजागृती झाली पाहिजे. लग्न व्यवहाराविषयी जनजागृती होऊन आपली जी संस्कृती आहे, कल्चर आहे, चालीरीती त्या तशाच ठेवून आपल्याला नवीन पद्धतीने लवकर कसा करता येईल याच्याकडे लक्ष देईन. पिण्यामध्ये वायफळ टाइम घालवून त्याच्यापेक्षा आपला रीतिरिवाज व्यवस्थित पार करून लवकर दिसा आत कसा लगीन पार पाडता येईल याच्याकडे सगळे गावातील गावकरी लक्ष दिया पाहिजे, असा संदेश या व्हिडिओची मला द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टीवर तुमचा मत काय आहे ते कमेंट्स करा. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्या कमेंट्स करा. यो व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आपले पालघर जिल्ह्यात जनजागृती झाली पाहिजे, यासाठी मी यो व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू परत एखादे असेच सामाजिक विषयात. तावरी अखिल अरविंद बेंडकाचा नमस्कार. जोहार. जय आदिवासी.